हाय गाईज, वेलकम बॅक. परत एकदा तुमचं माझ्या चॅनलवरती खूप मनापासून स्वागत. चला तर आज आपण अशा पॉईंटवरती बोलणार आहे की आपण इंग्लिश बोलताना जास्त का विचार करतो. आपण जो विचारात भाऊ करून ठेवला आहे त्याने आपल्याला सेंटेन्स बनवायला येत नाही. तर त्याच्यासाठी आज मी अशी भन्नाट ट्रिक काढली की त्याने काय होईल, आपला कॉन्फिडन्स वाढेल आणि आपण ह्या ट्रिकचा नक्कीच यूज केला. ही जी आजची आयडिया आहे त्याचा जर यूज केला डेली आपल्या बोलण्यामधून तर नक्कीच आपल्याला आपला कॉन्फिडन्स दिसू शकतो. जसं की आपण एक छोटी ट्रिक पाहतोय आणि ही 2च मिनिटाची. जर तुम्ही वेळ काढून जर व्हिडिओ पाहत असाल नक्कीच तुम्हाला हेल्पफुल होऊ शकतो. चला तर आपण ती ट्रिक अगोदर समजून घेऊ. लेट्स स्टार्ट इट. आज आपण शिकणार आहोत 3 स्टेप खूप सोप्या आहेत, इझी आणि तुम्हाला त्या खूप आवडतील. सगळ्यात अगोदरची स्टेप आहे 3 स्टेप ट्रिक आहे. सगळ्यात अगोदर जी थिंक आहे स्मार्ट. म्हणजे आपण काय करतोय की अगोदर मराठी सेंटेन्स डोक्यात आणतोय, नंतर ते ट्रान्सलेट कसं होईल, काय होईल, वॉज येईल, इज येईल याचा विचार करतोय आणि बोलायचंच थांबतोय, डायरेक्ट मराठी बोलून टाकतो. मग काय होतं, आपण कन्फ्यूज मध्ये जातोय. तर इथून पुढे कन्फ्यूज मध्ये नाही जायचं. तर काय करायचंय, विचारच आपण छोट्या छोट्या पॉईंट मधून करायचे, एकदम छोट्या. त्याने काय होईल, आपण इंग्लिशमध्ये बोलू शकतो. विचार छोट्या पॉईंट मध्ये करायचा. म्हणजे कसं की आय एम रेडी, आय एम बिझी, आय एम हंग्री, आय एम हंग्री, आय एम बिझी, आय एम ड्रिंकिंग टी, आय एम वॉचिंग टीव्ही, I am listening song, I am writing, I am teaching, I am learning. हे छोटे छोटे सेंटेन्स आपण म्हणू ना, मग ह्याने काय होईल, आपल्यातला कॉन्फिडन्स आपल्याला जाणवेल. त्याच्यामुळे आजची ट्रिक आहे ना, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर आपण काय करू, भरपूर असं मोठ्या सेंटेन्सचा विचार नाही करायचा, छोटे छोटे करू. काय होईल, छोटे छोटे सेंटेन्स लक्षात घ्यायचे. इथे फक्त काय करायचं, आय एम, आय एम, आय एम, पुढे एक एक शब्द जोडायचा, एक एक क्रिया जोडायची, झालं. दॅट्स इट. आता आय एम हंग्री, मला भूक लागली आहे, अशा प्रकारे होत आहे. नंतरचा जो दुसरा पॉईंट आहे तो खूप खास आहे. आता हे तुम्हाला खूप छानपैकी जमेल. आय एम इटिंग, आय एम स्लीपिंग, अशापैकी आपण बोलू शकतो. नंतरचा दुसरा पॉईंट आहे यूज वन पॅटर्न. एकच पॅटर्न, एकच जो शब्द आहे, एकच सेंटेन्स आहे ते आपण 10 वेळेस म्हणू. त्याने काय होईल माहिती आहे, त्याने सुद्धा आपल्याला सहज बोलता येईल. किंवा एकच सेंटेन्स दिवसात 10 वेळेस वेगवेगळ्या ठिकाणी बोलू. त्याने काय होईल, ते रिव्हिजन होईल आणि आपल्याला खूप छान इंग्लिशमध्ये बोलता येईल. जसं की आपण घेऊ शकतो, आय लाईक टी, मला चहा आवडतो. आय लाईक म्युझिक, मला गाणं आवडतं. आय लाईक रीडिंग, मला वाचायला आवडतं. आय लाईक लर्निंग इंग्लिश, मला इंग्लिश शिकायला आवडतं. चल, हे सेंटेन्स प्रत्येक ठिकाणी थोड्या वेगवेगळ्या ठिकाणी बोलायचे. आय लाईक, आय लाईक, आय लाईक आणि पुढं एक 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 क्रिया द्यायची. त्याने काय होईल, आपला कॉन्फिडन्स वाढेल. त्याच्यानंतर आपण हे पण म्हणू शकतो, आय वॉन्ट, मला चहा पाहिजे. आय वॉन्ट की आय वॉन्ट टू लर्न इंग्लिश, मला शिकायचं आहे. आय वॉन्ट टू इम्प्रूव्ह माय इंग्लिश, मला वाटतंय माझं इंग्लिश इम्प्रूव्ह झालं पाहिजे, मला शिकायचं आहे, करायचं आहे. तर ह्याची सुद्धा आपण आय वॉन्ट आपण सेंटेन्स बनवू शकतो. आय वॉन्ट लॉट ऑफ मनी, आय वॉन्ट लॉट क्लायंट, मला वाटतं भरपूर क्लायंट यावे, मला वाटतं भरपूर पैसे पाहिजे, असं होऊ शकतंय. नंतर आता जी तिसरं जी ट्रिक आहे ती म्हणजे काय माहिती का, स्पीक डेली फॉर 2 मिनिट्स. म्हणजे आपण जोपर्यंत छोटे छोटे सेंटेन्स आरशात बघून आपल्या स्वतःचा, समजा कॅमेरा ऑन केलाय, त्याच्यात छोटे छोटे सेंटेन्स बनवतोय. मी जेवतीये, मी येतीये, मी जातीये, आय एम कमिंग, आय एम गोईंग, आय एम इटिंग, आय एम स्लीपिंग, आय वॉन्ट टी, आय वॉन्ट गॉसिप, आय वॉन्ट सी मोबाईल. हे जे आपण बोलणार आहे त्याने काय होईल, हे 2-2 मिनिटाचे व्हिडिओ जर केले तर नक्कीच आपल्याला आपल्यातलाच कॉन्फिडन्स हळूहळू दिसेल. कधी ही जर प्रॅक्टिस आपण कंटिन्यू 30 दिवस जरी ठेवली, 30 दिवस, तरी खूप छान इम्प्रूव्ह होऊ शकतं आपल्या बोलण्यामध्ये. तर आजची ट्रिक फक्त 2 मिनिटाची होती. म्हणजे काय करायचं होतं, जे विचार आहे आपले छोटे छोटे ठेवायचे, आय एम, आय एम, आय एम पासून. दुसरी ट्रिक होती की एकच शब्द आहे, आय लाईक, आय लाईक, आय लाईक, आय वॉन्ट, हे छोटे छोटे शब्द आहेत ते दिवसात वेगवेगळ्या ठिकाणी 10 वेळेस बोलायचे. एकच सेंटेन्स दिवसात 10 वेळेस जरी बोलला तरी आपल्याला तो खूप छान हेल्पफुल होऊ शकतो. आणि तिसरा जो पॉईंट आहे आज आपण शिकलो ते म्हणजे 2 मिनिटं व्हिडिओमध्ये बोलायचे, 2 मिनिटं आमच्या समोर बोलायचे, त्याने सुद्धा प्रॅक्टिस होऊ शकते. तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला नक्कीच हेल्पफुल आहे. त्याच्यामुळे नक्कीच प्लीज थोडं प्रयत्न करा आणि खूप छान स्वतःची इंग्लिशमध्ये इम्प्रूव्ह करा. कारण हे इम्प्रूव्ह करणं आपल्या स्वतःतला कॉन्फिडन्स आपण पाहू शकतो आणि तेच आपल्याला शिकायचं आहे. चला तर तुम्हाला माझा व्हिडिओ नक्कीच आवडलाय तर तुम्ही लाईक करा आणि नवीन आहे ते सबस्क्राईब करा. कारण तुमचं एक लाईक, एक सबस्क्राईब मला खूप छान एन्करेज करतं नवीन टॉपिकसाठी. चला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ. सी यू, बाय.